नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे 15 ऑगस्ट, तर स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात केलेली आहे आणि मी वरती टेरेस गार्डनमध्ये आलेली आहे। तर बघू शकता मस्त फुलं लागलेली आहेत। हे बघा, हे आहे अपराजिताचं, याला आपण सुपलीचे फुलं सुद्धा म्हणतो, आणि गुलाबाचे फुलं सुद्धा खूप लागलेले आहेत। तर मी देवपूजेसाठी इथे फुलं तोडून घेत आहे। खूप सुंदर वाटतं असं फुलांकडे बघून, एक पॉझिटिव्हिटी येते आपल्यामध्ये। तर आज मी लवकरच पूजा करून घेणार आहे, कारण आम्हाला जायचं आहे गंगादेवीला आणि आंबोऱ्याला। तर गंगादेवी हे आंबोऱ्याच्या अगदी जवळच आहे, तिथनं आंबोरा 20-25 किलोमीटर असेल। तर आम्ही दोन्हीकडे जाणार आहोत। तर बघा किती सुंदर असे परडीभर फुलं निघाले आहे। आम्हाला विकत घ्यावंच लागत नाही, आणि जास्वंदसुद्धा खूप निघालेला आहे। ह्या जास्वंदाचा कलरसुद्धा खूपच सुंदर आहे। तर इथे आम्ही आता ओटीचं सामान काढत आहे। प्राची सगळं आम्ही सामान घरूनच घेऊन जाणार आहोत। आणि बघा पूजा किती छान झालेली आहे, मन प्रसन्न वाटतं पूजा बघूनच। आम्ही नाश्ता वगैरे करूनच जाणार होतो घरून। तर प्राचीने छान इडल्या बनवलेल्या होत्या, तर त्याच आम्ही खाल्ल्या आणि निघालो गंगादेवीला। आम्ही 4 जण जाणार होतो। गंगादेवीला मौजा आंबोऱ्याच्या जवळच आहे, तिथनं आम्ही आंबोऱ्याला पण जाणार आहोत। आज आहे 15 ऑगस्ट, आता आम्ही निघालेलो आहे 4 जण। चला तुम्हाला गंगादेवीचं दर्शन करू। मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट असल्यामुळं रस्त्यावरती खूप गर्दी आहे, आणि असं ढगाळ वातावरण सुद्धा आहे। आणि असे वाटत होते की जणू काही पूर्ण नागपूरचे लोकच काय आंबोऱ्याला निघाले आहे की काय। आणि मस्त लोक हातामध्ये तिरंगा घेऊन मस्त एन्जॉय करत होते सगळे लोक। आणि पावसाचं तर वातावरण झालेलंच होतं, बघू शकता तुम्ही। खूप गर्दी आहे। नागपूरपासून आंबोरा हे 70 किलोमीटर अंतरावरती आहे। हे बघा, या सगळ्या काकू कामाला जायला निघालेल्या आहे। 15 ऑगस्ट आहे आज, तरीसुद्धा यांना सुट्टी नाही आहे। बिलकुल 12ही महिने शेतकऱ्यांचं काम सुरूच असतं। आणि हे बघा इतकं सुंदर भारी वातावरण आहे इकडलं। प्राची, हे पूर्णच काम आहे। पोहोचलोय आम्ही, आता सगळं घेऊन चाललोय मंदिरात। हे मंदिर आहे, आणि मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे, बांधकाम सुरू आहे। आणि हे बघा मोठं असं वडाचं झाड आहे। इथे पूजा करणाऱ्या ह्या ताई आहेत, यांनी मंदिर उघडून दिलं। त्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊन पूर्ण ओटी वगैरे भरून देवीची यथासांग पूजा केली। तर ही आहे गंगादेवी, बघू शकता तुम्ही। खूप सुंदर अशी मूर्ती आहे, आणि आता मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे। सगळीकडे बांधकामाचं सामान पडलेलं आहे, आणि म्हणून फक्त एवढंच बांधकाम झालेलं आहे देवीचं। आता हळूहळू सुरू आहे काम इथलं। परमपूज्य संत श्री भिवाजी महाराज यांची मूर्ती आहे। यांच्यासाठी पण आम्ही धोत्र वगैरे आणलेलं आहे।
त्यांचा मान सन्मान करायला तेच साहित्य इथे काढत आहे प्राची. बाहेर पण एक छोटी देवी आहे, त्या देवी आईची पण आम्ही ओटी भरलेली आहे. प्राचीच्या हातानेच ओटी भरायची होती, तर इथे आम्ही तिची पण ओटी भरून घेत आहोत. इकडे बघू शकता हे सभा मंडप आहे एक, आणि हे सगळा राडा पडलेला आहे बांधकामाचा. सगळं साहित्य इथे असं पडलेलं आहे आणि मोठा परिसर आहे, पण आता बांधकाम सुरू आहे त्याच्यामुळं व्यवस्थित असं काही झालेलं नाही आहे बांधकाम, हळूहळू सुरू आहे. आणि या सभा मंडपामध्ये तुम्ही बघू शकता गणपती आहे, विठ्ठल रुक्माई, शंकराची पिंड आहे आणि हनुमानजीची मूर्ती आहे. तर इथे सुद्धा आम्ही पूजा करून घेतली. आणि इथे शाळासुद्धा आहे, पण आज 15 ऑगस्ट असल्यामुळं सकाळीच त्यांचं कार्यक्रम झाला, त्यामुळे त्यांनी आम्हाला उशिरा बोलवलं होतं की उशिरा या म्हणाले ते आम्हाला 12 नंतर. तर इथे आम्ही छान कापूर वगैरे लावून पूजा करून घेतली. पूर्ण पूजा वगैरे झाल्यानंतर पुजारीनबाईंनी प्राचीची ओटी भरली देवी आईसमोर. त्यानंतर आम्ही थोड्या वेळ इथे बसलो, प्रसाद वगैरे घेतला आणि निघालो आम्ही आता आंबोऱ्यासाठी. तर बघा इथे असे ट्रक भरून भरून लोक चाललेले आहे आणि भयंकर गर्दी आहे रस्त्याने. तर आम्हाला मध्ये पाऊससुद्धा लागला आणि त्यामुळं आम्ही मग परत निघालो. इथे पूर्ण जाम लागला होता रस्त्यामध्ये, इथे थांबलेलं आहे बघू शकता तुम्ही, खूप जाम होता इथे. तर त्यामुळे आम्ही इथनं मधनंच आम्ही परत निघालो की आता जाऊ दे बाबा नंतर येऊ म्हणून. आणि बघा रस्त्याने आम्ही परत येत होतो तेव्हा धुवाधार पाऊस होता, समोरचं सुद्धा दिसत नव्हतं आम्हाला रस्त्यामध्ये. मग माझा भाऊ, बहिणी, भाचे दोन्ही, माझ्या बहिणीचा मुलगा हे सगळे एका कारमध्ये येत होते, ते आम्हाला अर्ध्या रस्त्यामध्ये मिळाले. तर त्यांनाही म्हटलं बाबा नका जा तुम्ही समोर, कारण भयंकर गर्दी आहे. मग आम्ही इथे एका हॉटेलमध्ये थांबलो सगळे जेवण करायसाठी, कारण सगळ्यांना भुका लागलेल्या होत्या. तर इथे हे एकच हॉटेल आम्हाला छान दिसलं, तर इथे थांबलो आणि पाऊससुद्धा सुरूच होता. तर अशी आमची 15 ऑगस्टची छान पार्टी पण झाली.
आणि सगळ्यांनी एन्जॉय केला. तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. नमस्कार.